ठाण्यामध्ये एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळलाय। ठाण्यामधल्या वाघळे इस्टेट परिसरातली ही घटना आहे। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। ठाण्यामधली ही दुर्घटना ठाण्यातल्या वाघळे इस्टेट परिसरामध्ये एक इमारतीचा काही भाग कोसळल्याचं दिसतंय आणि काही एक्सक्लुसिव्ह फोटो आपल्या हाती लागलेले आहेत। विशाल वैद्यमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। ठाण्यातल्या या घडामोडीविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळलेला या फोटोमधून दिसतोय। काय नेमकी सगळी दुर्घटना घडली आहे? आज पहाटे 2:30च्या सुमारास ही घटना आहे। आजची पहाटे किसन नगर भाग आहे ठाण्यामधल्या। इकडचा नंदादीप म्हणून ही जुनी सोसायटी, एक 60 वर्ष जुनी ही इमारत आहे। तिचं 3 मजली ही इमारत आहे। तिच्या 3ऱ्या मजल्यावरील छताचा जो काही भाग आहे तो आणि गॅलरीचा काही भाग आहे तो कोसळला आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे। सुदैवानं या ठिकाणी ही धोकादायक इमारत म्हणून आधीच घोषित केली होती, तरीही काही जण या ठिकाणी राहत होते। मात्र लगेच तत्काळच ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी असतील आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत, त्यांनी तत्काळ धाव घेतली आणि या ठिकाणी 17 जी कुटुंब राहत होती त्यांना तत्काळ हजुरी रेंटल हाऊस या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला आहे। सध्या पूर्ण जो भाग आहे या इमारतीच्या आजूबाजूचा तो सील करण्यात आलेला आहे आणि सध्या पूर्ण जे रहिवासी आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर ठाण्यातली दुर्घटना आहे, सुदैवानं यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये। जुनी इमारत होती 60 वर्षांपूर्वीची, त्यामुळे यातला काही भाग कोसळल्याची ही दृश्य आपल्या हाती लागली आहेत।